नमस्कार, मी प्राध्यापक अविनाश शेलार आपल्या सर्वांचं तयारी 12वी परीक्षेची या विद्यार्थी विशेष शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण या शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 12वी विषय भूगोल मधील नमुना सराव प्रश्नपत्रिका तीही उत्तरासह पाहणार आहोत। माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा। माझे येणारे प्रत्येक शैक्षणिक व्हिडिओ आपल्यासाठी अपडेटच्या स्वरूपात पाहण्यासाठी मिळतील आपल्याला। तर चला आपण सुरुवात करूया। प्रामुख्याने आपल्याला आज या शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून काय मिळणार आहे, तर इयत्ता 12वी विषय भूगोल मधील नमुना सराव प्रश्नपत्रिका तीही उत्तरासह। यामध्ये प्रामुख्याने प्रश्नपत्रिका क्रमांक 1 घटक चाचणीची प्रश्नपत्रिका तीही 25 गुणाची, ती एक उत्तरपत्रिका उत्तरासह, त्यानंतर एक सरावासाठी संयुक्त घटक चाचणी 25 मार्काची, त्याचबरोबर 1 ते 5 प्रकरणावरती प्रश्नपत्रिका आपल्याला प्रथम सत्राची 50 गुणांची आपल्याला मिळेल। तेही आपल्याला जे संविधान तक्ता आहे ब्ल्यूप्रिंट याच्या अनुसार आणि त्याच्या नियमानुसार ही प्रश्नपत्रिका आपल्याला उपलब्ध होईल। 1 ते 5 प्रकरणावरती प्रथम सत्र परीक्षा। तर चला आपण पहिल्या आपल्या घटक चाचणी क्रमांक 1 ला सुरुवात करूया। याची आपण ओळख करून घ्या। घटक चाचणी क्रमांक 1 हे 1 ते 3 प्रकरणावरती आहे। यामध्ये 25 गुण आणि वेळ 1.5 तास आहे। सर्वसाधारणपणे पहिल्यांदा आपल्याला काय दिलं जाईल, तर सूचना सांगितल्या जातात। घटक चाचणी क्रमांक 1 त्यामध्ये सूचना, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। प्रश्नांची उत्तर लिहिण्यासाठी योग्य त्या ठिकाणी आकृत्या, आलेखचा वापर करा, रंगीत पेन्सिलचा वापर करा। उजवीकडील अंक जे आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये ते गुण दर्शवतात। आपल्याला जे आलेख, जो नकाशा पुरवणे दिले जाते ते मुख्य उत्तरपत्रिकाला जोडणे अनिवार्य आहे। या अशा अनेक सूचना दिल्या जातात। तर चला आपण प्रश्नपत्रिकेकडे येऊया। सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न क्रमांक 1 साखळी पूर्ण करा। हा 3 मार्कासाठी प्रश्न आहे। यामध्ये अ, ब आणि क असे 3 घटक दिले जातील। त्यामध्ये तुम्हाला अ ची ब, ब ची क अशा एकूण 3ची साखळी पूर्ण करायची आहे। यानंतर प्रश्न पहिला ब हा देखील 2 मार्कासाठी असेल। अचूक सहसंबंध ओळखा। यामध्ये पहिला प्रश्न आहे, लोकसंख्या मनोऱ्याची रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दर्शवतो, आणि आर दिलं जातं। ते काय आहे, तर कारण आहे। लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे। हे तुम्हाला 2 घटक दिले जातात आणि एक घटकाचा दुसऱ्या घटकाची काय संबंध आहे, सहसंबंध तो ओळखायचा आहे। केवळ अ बरोबर आहे का, आर बरोबर आहे का, ए आर आणि आर दोन्ही बरोबर आहे, दोन्हीचा संबंध आहे का नाही, असे अनेक उत्तर प्रश्न विचारले जातात। यानंतर प्रश्न क्रमांक 2 घटक चाचणी मधला हा 5 मार्कासाठी आहे। यासाठी आपल्याला काय दिला जातो, एक आलेख, एक आकृती दिसत। इथं आपल्याला एक आकृती आलेख दिलेला आहे। यामध्ये लोकसंख्या मनोऱ्याची ही आकृती आहे। या आकृतीमधून आपल्याला काय केलं जातं, तर सर्वसाधारण 5 प्रश्न विचारले जातात आणि या 5 प्रश्नांची उत्तर आपल्याला 5 मार्कासाठी लिहायची आहेत। कोणत्या मनोऱ्यात बालकांची संख्या सर्वात कमी आहे, कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या कमी आहे, कोणता मनोरा युवा राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो, कोणता मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो, विपुल मनुष्यबळ असलेल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व कोणता मनोरा करतो, असे प्रश्न आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 3 भौगोलिक कारणे लिहा। यामध्ये पहिला आहे, भारतात लोकसंख्या संक्रमणाच्या 3ऱ्या टप्प्यात आहे, याची कारण लिहायची। त्यानंतर लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे त्या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचे द्योतक आहे। तिसरा प्रश्न आहे, झालर क्षेत्रामध्ये ग्रामीण आणि नागरी या दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात। हे 3 कारणांपैकी आपल्याला केवळ काय करायचं आहे, एक कारणांचं उत्तर लिहायचं आहे। 3 मार्कासाठी आहे। प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा। यामध्ये 3 टिपा विचारले जातील, त्यापैकी एक टिप तुम्हाला लिहायची आहे। लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात 4थ्या आणि 5व्या टप्प्यातील समस्या विचारल्या जातील। लोकसंख्या वाढ आणि स्थलांतर हे विचारलं जाईल। नागरिक वस्तींच्या समस्या असे प्रश्न विचारले जातील। प्रश्न 5वा एक सविस्तर प्रश्नाचं उत्तर विचारलं जाईल। लोकसंख्या वितरणावरती परिणाम करणारे प्राकृतिक घटक असतील ते सविस्तर लिहा। ग्रामीण वस्त्यांची वैशिष्ट्ये अशी ही प्रश्नपत्रिका तुम्हाला 25 मार्कांसाठी दिली जाईल। आता ही आपण काय करूया, याचे जे उत्तर आहे ते उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करूया। त्याची उत्तर पत्रिका कशी लिहायची, विद्यार्थी मित्रांनो, कशी असेल 12वी
भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका, याच्या पूर्वीच मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे. यामध्ये उत्तरपत्रिका कशी लिहावी, त्याच पद्धतीने उत्तरांना अधोरेखित, प्रश्नांच्या शब्दांना अधोरेखित का करायचं, उत्तर कसं लिहायचं, उत्तर का लिहायचं, उत्तरपत्रिका का लिहायची, अशा अनेक प्रश्नांची उकल त्यातून झालेली आहे. या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आपल्या सरावासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. उत्तरपत्रिका या पद्धतीने तुम्हाला एक उत्तरपत्रिकाचं पेज आहे. पहिल्या पेजवर वरच्या डाव्या साईडला इथं आपल्याला काय करायचं आहे, तर प्रश्न क्रमांक 1 क्यू लिहिलेलं आहे. तिथं कुठल्याही प्रकारचे प्रश्न आपण लिहायचे नाहीत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो साखळी पूर्ण करा, डायरेक्ट उत्तर लिहायचं. प्रश्न परत लिहित बसायची आवश्यकता त्या ठिकाणी नाही. यानंतर प्रश्न पहिला ब, त्याही प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. जे उत्तर बरोबर आहे ते उत्तर आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2, आलेख आकृती काढण्याची आवश्यकता नाही. उत्तर क्रमांक 1 जे उत्तर आहे ते, उदाहरणार्थ या मनोऱ्यामध्ये बालकांची संख्या सर्वात कमी आहे. महामनोरा युवा राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3, भौगोलिक कारणे लिहा. इथंही प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही, डायरेक्ट उत्तर, कारण क्रमांक 1 रोमन संख्येतले क्रमांक लिहा. एकच लिहायचं. मी तुम्हाला या ठिकाणी 3ही उत्तर एक लिहून दिलेले आहेत सरावासाठी. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी त्याचा फायदा होईल. हे झालं. अर्ध कारण आलं असल्यामुळे आपण दुसऱ्या पेजवर तो चौकोनी बॉक्स मध्ये या ठिकाणी तो पुन्हा आपल्याला काय केलेला आहे, तो बॉक्स लिहिलेला आहे, प्रश्न क्रमांक लिहिलेला आहे, उत्तर आणि ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते उत्तर लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा. टिप कशी लिहावी, उत्तरांना कसं लिहावं, 4 पैकी 4 कसे मार्क मिळेल ह्याच्या आधीच मी सांगितलेलं. इथं फक्त माहिती तुम्हाला दिलेली आहे. प्रस्तावना लिहा, म्हणजे याचा अर्थ आहे, टिपचा अर्थ म्हणजे त्या शब्दाचा अर्थ आहे. आकृती काढता आली तर सुंदर आकृती काढायचीच आहे. आणि त्यातले घटक, लोकसंख्या गट असेल, म्हणजे हे 4 ते 5 घटकांची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करायची आहे, सविस्तर लिहायची आहे. महत्वाच्या शब्दांना अधोरेखित करायचे. उदाहरण देता आलं तर द्या. उत्तर पैकीच्या पैकी मिळते. उत्तर तुम्हाला सांगितलेलं होतं याच्यापूर्वी. उत्तर बरोबर नाही, करेक्ट लिहायचे आणि करेक्ट कसे लिहायचे तेही सांगितलं. प्रश्न 4 जो आहे तो, त्यातला दुसरी टिप आहे लोकसंख्या वाढ आणि स्थलांतर. या पद्धतीने तुम्ही टिप लिहू शकता. यानंतर प्रश्न 4 हा भाग उरलेला भाग इथं आलेला आहे. नवीन पेजवर नवीन प्रश्न घ्या. प्रश्न 5 जो आहे तो या ठिकाणी आहे. दीर्घोत्तरीचा प्रश्न आहे 8 मार्काचा. या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं, 8 पैकी 8 मार्क कसे मिळतात त्याचंही सांगितलेलं होतं. प्रस्तावना लिहा, व्याख्या लिहा, एक आकृती काढा. यानंतर प्राकृतिक रचनामध्ये भूरचना, मैदान, पर्वत, पठार, डोंगर वगैरे असतील त्याची उदाहरणं तेवढीच महत्वाची आहे. हवामान असेल, पाण्याची उपलब्धता, मृदा, ह्या अशा घटकांची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला नमूद करायची आहे. आता प्रश्नपत्रिका क्रमांक 2 कडे येऊया. ही तुम्हाला सरावासाठी दिलेली आहे. नमुना प्रश्नपत्रिका क्रमांक 2, घटक चाचणी 1, 25 मार्काचीच आहे. प्रकरण क्रमांक 1 ते 3 वर आधारित आहे. यामध्ये बघा प्रश्न पहिला जो आहे तो आहे साखळी पूर्ण करा. अ, ब आणि क असे 3 घटकांची साखळी आपल्याला पूर्ण करायची आहे. यानंतर प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ब, अचूक सहसंबंध ओळखा. या ठिकाणी 2 घेतलेले आहेत. उत्तरात मात्र फक्त उत्तर लिहिले तरी चालतील. यामध्ये तुम्हाला असं दिसून येतंय बघा की सहसंबंध किंवा साखळी पूर्ण करा हे दोन्ही प्रश्न 5 मार्कासाठी आहेत. नंतर एक आलेख दिला जाईल. कोणत्याही पुस्तकातला तुम्हाला एक आलेख दिला जाईल. आता इथं लिंग आणि प्रौढ साक्षरतेचे प्रमाण प्रदेशानुसार सन 2016ची आकडेवारी इथं दिलेली आहे यामध्ये. आणि या आकडेवारीवर या साईडला काही माहिती आणि पलीकडच्या साईडला काय दिलेले आहे त्यांची टक्केवारी दिलेली आहे. आणि खालच्या साईडला याच ठिकाणी काय दिलेलं आहे, कलर मध्ये एकूण असेल, पुरुष कोणत्या कलरने, स्त्रिया कोणत्या कलरने, एकूण पुरुष आणि स्त्रियांची बेरीज अशी त्यांची कलर मध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. तक्ता काय दर्शवतो, अशा अनेक प्रश्न या ठिकाणी 5 प्रश्न काढलेले आहेत. ते 5 प्रश्न विचारले जातील, पुस्तकातलेच आहेत. उत्तर मात्र तुम्हाला लिहायचे आहेत. यानंतर भौगोलिक कारणे लिहा. लोकसंख्या वितरण असमान असते. जेव्हा कार्यरत लोकसंख्या वाढ होते तेव्हा लोकसंख्येचे लाभांश वाढवतो. सर्व ग्रामीण वस्त्यांचे रूपांतर नागरी वस्त्यामध्ये होतेच असे नाही. टिपा लिहायचा प्रश्न 2 पैकी 1 टिप आपल्याला या ठिकाणी याची 4 मार्कासाठी आहे. लोकसंख्या, मनोरा आणि लिंग गुणोत्तर, ग्रामीण आणि नागरी वस्त्यांची आंतरक्रिया. या संपूर्ण प्रश्नांचे व्हिडिओ माझे यापूर्वीच तुम्हाला आहेत, ते तुम्ही पहा. उत्तर तुम्हाला अगदी करेक्ट कसे लिहायचे तेही सांगितलेलं आहे. आणि दीर्घोत्तरीचा प्रश्न, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे आर्थिक घटक असतील ते विचारलेले आहेत. लोकसंख्या, मनोऱ्याचे लोकसंख्या अभ्यासातील महत्व विचारलेले, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील.
यानंतर आता खऱ्या अर्थाने आपण प्रथम सत्राची जी परीक्षा आहे ही परीक्षा प्रकरण क्रमांक 1 ते 5 वर आधारित आहे आणि ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला आज देत आहे ही संपूर्ण प्रश्नपत्रिका जी आहे ते संविधान तक्त्यानुसार तयार केलेली आहे. 50 मार्काची प्रश्नपत्रिका 1 ते 5 प्रकरण वेळ 2.5 तास आणि संविधान तक्त्याला अनुसरून ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. यामध्ये बघा आपल्याला घटकानुसार विभागणी जी दिलेली आहे ती या पद्धतीने 1 ते 5 प्रकरण, लोकसंख्या भाग 1, लोकसंख्या भाग 2 हे जे प्रकरण आहेत या ठिकाणी गुण लिहिलेले आहेत बघा. पहिल्या प्रकरणाला 12 गुण, विकल्पासह 17 गुण आणि प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा तेवढेच गुण आलेले आहेत. प्रकरण क्रमांक 2 ला 8 गुण, विकल्पासह 11 गुण अशी 50 मार्क आणि विकल्पासह 70 मार्काची तुम्हाला मी आज प्रश्नपत्रिका देत आहे तेही संविधान तक्त्याला अनुसरून. नेहमीप्रमाणे सूचना आहेत बघा की इथं घटक चाचणी नाही, प्रथम सत्र परीक्षा आहे तर त्यामध्ये सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक, प्रश्नांची उत्तर लिहिणे हे तुम्हाला सूचना मगाशी सांगितलेल्या होत्या. यानंतर प्रश्नपत्रिकेचे प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसं आहे. साखळी प्रश्न पहिला अ, ब, क आणि ड हे 4 प्रश्न विचारले जातील. साखळी पूर्ण करा असेल, सहसंबंध ओळखा असेल, अचूक घटक ओळखा असेल, चुकीचा घटक असे 4 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. आणि पहिला जो प्रश्न आहे तो 4 मार्काचा आहे. दुसरा पहिला ब आहे तो 3 मार्क, पहिला क 3 मार्क, पहिला ड सुद्धा 3 मार्क असा पहिला प्रश्न 13 मार्कासाठी आहे. यानंतर भौगोलिक कारणे लिहा, फरक स्पष्ट करा, जगाचा नकाशा भरा, त्यानंतर एक आलेख दिला जाईल, टिपा लिहा, 2 पैकी 1 उतारा दिला जाईल, आकृत्या काढा आणि सविस्तर उत्तर लिहा. अशा प्रकारचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे. स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. यानंतर प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेकडे येऊया. आता ही झाली प्रश्नपत्रिका. यामध्ये प्रथम सत्र परीक्षा आहे, थोडस त्याचा मिस्टेक झालेली आहे. प्रथम सत्र परीक्षा, त्यानंतर ते सूचना आहेत, सूचनानंतर साखळी पूर्ण कराचा पहिला प्रश्न. यामध्ये 1 ते 5 प्रकरणांवर आधारित हे प्रश्न आहेत. मत्स्य क्षेत्र, हातनिर्मिती उद्योग, कलकत्ता हे साखळीचे प्रश्न आहेत. तुम्हाला याची उत्तरं लिहायची आहेत. महासागर असेल, महासागर म्हटल्यानंतर 4 नंबरला दशलक्षी शहर आणि पलीकडे 1 नंबरला कोलकाता अशी त्याची आपल्याला साखळी लावायची आहे, उत्तरं लिहायची आहे, डायरेक्ट उत्तरं लिहायची आहे. यानंतर अचूक सहसंबंध ओळखा, 3 मार्कासाठी हा प्रश्न आहे. 3 प्रश्न दिले ते 1, 2 आणि 3. यामध्ये सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते, सुपीक मृदा हे शेत म्हणजे त्यातला संबंध तुम्हाला ओळखायचा आहे की केवळ ए बरोबर आहे का, केवळ आर बरोबर आहे का, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि दोन्हींचं एकमेकांशी स्पष्टीकरण बरोबर आहे का, अचूक आहे का, काही संबंध नाही असे त्याची उत्तरं लिहायचे. यानंतर आपण अचूक घटक ओळखा असा एक प्रश्न दिला जाईल. 3 मार्कासाठी 3 घटक दिले जातील. अचूक म्हणजे बरोबर घटक तुम्हाला ओळखायचा आहे. एक बघा, एक मध्ये अ, ब, क आणि ड असे 4 तुम्हाला तिथं पर्याय दिले आहेत. त्यातला एक अचूक घटक तुम्हाला ओळखायचा आहे. यानंतर चुकीचा घटक ओळखा. या ठिकाणी बघा 3 मार्कासाठी प्रश्न आहे. काय विचारलं जातो की 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातला एक चुकीचा आहे आणि 3 बरोबर आहे. जो चुकीचा आहे आपल्याला तो ओळखायचा आहे. आता मनोऱ्यांचे प्रकार दिलेले आहेत बघा. विस्तारणारा मनोऱ्यांचा प्रकार आहे, संक्रमणाचा मनोरा, संकोचितणारा मनोरा, स्थिरावलेला. इथला ब हा प्रश्न चुकीचा आहे. चुकीचा घटक ओळखायचा आहे आणि फक्त उत्तर लिहायचं आहे. प्राथमिक व्यवसायामध्ये आपल्याला तेच दिसते की साखर उद्योग हा प्राथमिक व्यवसाय नाही. म्हणजे अशा आपल्याला प्रश्नांची उत्तर लिहायचे. आता प्रश्न पहिल्यातला प्रश्न दुसरा आणि भौगोलिक कारणे लिहा, 3 पैकी 2 6 मार्कासाठी आहे, म्हणजे एक कारण 3 मार्कासाठी आहे. लोकसंख्या वितरण असमान आहे. झालर क्षेत्रामध्ये आपल्याला इथं दिसतंय की झालर क्षेत्रामध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही कार्यांची वैशिष्ट्ये सारखी असतात. आता फरक स्पष्ट करायचंही तसंच आहे बघा की फरक स्पष्ट करा. लोकसंख्या संक्रमणाचा पहिला आणि 5वा टप्पा हे दोन्ही आपल्याला पाहिलं तर लोकसंख्या स्थिर किंवा कमी झालेली दिसते, पण तरी फरक आहे. एक विकसनशील म्हणा किंवा अविकसित, दुसरा अतिशय विकसित असे 2 प्रदेश आहेत. खाणकाम, मासेमारी असेल, अवजड उद्योग आणि हलके उद्योग असंही त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर जगाचा नकाशा भरा. 5 दिलेले 4 सोडवायचे, पण माझ्या माहितीनुसार 5च्या 5 सोडवायला काही हरकत नाही. एखादा चुकला, आपल्याकडून मिस्टेक झाली तर त्याला दुसरा पर्याय म्हणून आपल्याला उत्तर बरोबर येईल. ऑस्ट्रेलियातील दाट लोकसंख्येचा प्रदेश, स्थिरावलेला मनोरा जो आहे त्यातला कोणते देश येतात, भारतातील एक महानगर विचारला जाईल. असे अनेक प्रश्न तुम्हाला विचारले जातात. या ठिकाणी इथे एक प्रश्न घेतलेला आहे. या प्रश्नांवर आधारित तुम्हाला 3 मार्कासाठी आलेख दिलेला आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेले. वरील आकृती काय दर्शवते, कोणत्या, आणि आकृतीला दिलेलेच असतात की नावं दिलेलं असतं, हेडलाईन दिलेलं असते, टायटल दिलेलं असतं, फक्त आपल्याला पाहून द्यायचे. टिपा लिहा. मळ्याची शेती असेल किंवा लोकसंख्या वाढ आणि स्थलांतर अशी 4 मार्कासाठी एक टिप लिहायची आहे.
एक उतारा दिला जाईल 6व्यामध्ये. या पद्धतीने मी पुस्तकातलाच उतारा घेतलेला आहे. या पद्धतीने एक उतारा दिला जाईल तुम्हाला. विविध प्रकारच्या मानवी वस्त्यांच्यावर आधारित हा उतारा आहे. हा संपूर्ण उतारा दिसतोय आणि खालच्या साईडला, इथून आपल्याला खालच्या साईडला काय दिसतात, ते प्रश्न दिसतात. त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहे. 4 मार्कासाठी आपल्याला हे उत्तर लिहिता येतात. अशा पद्धतीने हा तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर त्यातलाच प्रश्न 6वा आ, आकृत्या काढा 2 पैकी 1, 2 गुणांसाठी आहे. रेषीय वस्ती आणि विस्तारणारा मनोरा. कुठलीही आकृती विचारली जाईल. याचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला याच्या पूर्वीच दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न 7वा, शेवटचा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा 2 पैकी 1, 8 गुणांसाठी आहे. बघा, पहिला प्रश्न काय, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक असं विचारलेलं आहे, किंवा साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक असं त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एक प्रथम सत्राची 50 मार्काची, विकल्पासह 70 मार्काची आणि संविधान तक्त्याला अनुसरून ही प्रश्नपत्रिका आहे. बोर्डाच्या उत्तरपत्रिकेसाठी, प्रश्नपत्रिकेसाठी, अभ्यासासाठी तुम्हाला ही प्रश्नपत्रिका अत्यंत उपयोगाची ठरणार आहे. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. येणारे प्रत्येक शैक्षणिक व्हिडिओ आपल्यासाठी अपडेटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. यानंतरचे व्हिडिओ क्रमशः आपल्याला प्राप्त होतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.